नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचा प्रकार या आपल्या 156 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 19वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत धार्मिक फारसी मराठी आडनावे. याचा अर्थ असा होतो की फारसी शब्दावरून मराठी समाज आणि मुस्लिम समाज असे महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या दोन्हीही समाजामध्ये ही आडनावं आढळून येतात. परंतु ही आडनावं फारसीमध्ये त्याचा अर्थ धर्माशी संबंधित आहे. म्हणजे धर्माशी संबंधित एखादं धर्मकृत्य असेल, एखादी प्रार्थना असेल, एखादं प्रार्थनास्थळ असेल, ईश्वराचं नाव असेल, पूजास्थळ असेल, पूजेचं एखादं कर्म असेल किंवा धार्मिक महिने असतील, एखादे सण समारंभ असतील, असे हे धार्मिक शब्द आहेत फारसी भाषेतले. आणि फारसी ही महाराष्ट्राची जवळजवळ 400 वर्ष राज्यभाषा होती. कोणी मानो अथवा न मानो, कोणाला आवडो अथवा न आवडो, कारण 400 वर्ष महाराष्ट्रावर मुस्लिम शासकांचं शासन होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाच्या आधी. त्यामुळे सर्व पत्रव्यवहार जे होते किंवा बाकीची जी बोलाचाली जी होती ती फारसीमधूनच बहुतांश होत असेल. त्यामुळे फारसी भाषा मराठीमध्ये झिरपलेली आहे. मराठीने ती पचवली ही वेगळी गोष्ट आहे, परंतु बरेचसे फारसी शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. ते लिखाणामध्ये फारसे आढळत नसतील तरी कुठे बोलण्यामध्ये किंवा आडनावामध्ये, पदव्यांमध्ये अजूनही आढळून येतात. ते असेच धार्मिक फारसी शब्द आहेत, म्हणजे धर्माशी संबंधित फारसी शब्द आहेत जे मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. आणि मराठी समाज आणि मुस्लिम समाज दोघांनीही ते आडनावं म्हणून कुठे नाही कुठेतरी स्वीकारले आहेत. मुळातले फारसी शब्द आहेत, त्यामुळे ही काही आडनावं आहेत ती दुर्मिळ आहेत. काही आडनावं ही कधी काळी जुन्या काळात वापरात होती, आता नाही आहेत, कारण कागदोपत्रीच दिसून येतात ती. परंतु आडनावांचं वैशिष्ट्यच हे आहे की आडनावं ही नेहमी नवीन बनत असतात, जुनी नष्ट होत असतात, असलेली बदलत असतात. हा एक प्रवास आहे, हा चालू असतो आडनावांचा नेहमी. आडनावं कधी स्थायी नसतात की हे माझं आडनाव आहे 10 पिढ्या तेच राहिलं. थोडा ना थोडा त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी बदल होत असतो, नवी जुनी आडनावं होत असतात. त्यामुळे फारसी आडनावं पण आहेत, काही कागदोपत्री आहेत जे आज अस्तित्वात नाही आहेत, कधी काळी होती. काही लोक आजही वापरतात पण त्यांची संख्या कमी आहे. दोन्ही समाजामध्ये आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की मराठी आणि मुस्लिम दोन्ही समाजामध्ये ही आडनावं आहेत ती समान आहेत. काही काही आडनावं आहेत ते मराठी समाजामध्ये पण ते आडनाव आणि मुस्लिम समाजामध्ये पण आहे, हे याचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. तर ही अशी 189 आडनावं आहेत जी आत्ता मला तरी सापडली आहेत. तर 189 मोठा आकडा होतो एखादा व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर. त्यामुळे पटपट मी काय करत जातो की आडनाव आणि त्याचा फारसी शब्द आहे तो आपण पाहूयात. म्हणजे आडनाव आपण पाहूयात आणि त्याचा फारसी शब्द पाहूयात कुठला आहे. जर एखाद्या शब्दाचा अर्थ सांगायची वेळ आली तर तिथे मी तो अर्थ सांगेन, पण आपण जास्त विश्लेषण नाही करणार. आडनाव घेणार, त्याच्याशी समानार्थ असणारा फारसी शब्द घेणार आणि गरज लागली तर त्याचा थोडासा अर्थ सांगणार, विश्लेषण करणार नाही. कारण 189 आडनावं सांगण्यासाठी, बोलण्यासाठी पण तेवढी ऊर्जा पाहिजे. माझ्याकडे पण राहिली पाहिजे शिल्लक तेवढी. कदाचित घसा बसेल संपताना त्या गोष्टी, त्यामुळे जास्त विश्लेषण नाही करणार. आणि आपल्याला सगळ्यांची विनंती असते की कमी वेळेमध्ये व्हिडिओ बनवा. त्यामुळे हा व्हिडिओ आपण कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करूया, जेवढा करता येईल तेवढा कमी वेळात बनवण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिलं जे आडनाव आहे ते आहे अंजुमन. हे फारसी शब्द अंजुमनवरूनच निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ होतो पारशांची धर्मसभा. दुसरं आडनाव आहे अल्लाह. आता अल्लाह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अल्लाह हे आहे हे देवाचं नाव आहे. ते आडनाव कसं होऊ शकतं? ते फारसी शब्द अल्लाहवरूनच आलेलं आहे. पण अल्लाह रखे, अल्लाह रखा अशी वेगळे वेगळे त्याचे अपभ्रंश आपल्याला आडनावाच्या रूपामध्ये आढळून येतात. तिसरं आडनाव आहे अकबर आहे. हे फारसी शब्द अकबरवरून आलेलं आहे. चौथं आडनाव सलाम आहे. हे फारसी शब्द सलामवरून आलेलं आहे. पाचवं आडनाव अवलिया. हे फारसी शब्द अवलियावरून आलेलं आहे. एखादा स्वच्छंदपणे जगणाऱ्या साधूला फारसीमध्ये अवलिया म्हणलं जातं, ज्याच्याकडे काही दैवी ताकद आहे असे समजलं जातं कधी कधी. सहावं आडनाव आहे फकीर. हे पण फारसी शब्द फकीरवरून आलेलं आहे. सातवं आडनाव आहे आयते. हे फारसी शब्द आयत याच्यावरून आलेलं आहे. आठवं आडनाव आहे आलावे किंवा अलवे असं आढळून येतं आपल्याकडे. काही ठिकाणी ते अळवे असं पण होतं. ते फारसी शब्द अलावावरून आलेलं आहे. नववं आडनाव आहे आशुरे. तर आशुरे आडनाव फारसी शब्द आशुरावरून आलेलं आहे. त्याचा अर्थ मोहरमचा 10वा दिवस असा होतो. 10वं आडनाव आहे इन्शाले. ते फारसी शब्द इन्शा तालावरून आलेला आहे. 11वं आडनाव आहे इबादते. फारसी शब्द इबादत. 12वं आडनाव इमानदार. हे फारसी शब्द इमानवरून आलेलं आहे.
किंवा इमाने असं एक आडनाव पण त्याचा अपभ्रंश होऊन आपल्याला दिसून येतं. 13वं आडनाव आहे इलाहे, फारसी शब्द इलाही. 14 इस्लाम, फारसी शब्द इस्लाम. 15 ईदगाह, फारसी ईद किंवा ईदगाह किंवा ईदी ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरून ते आलेलं आहे. 16वं उजे किंवा तवाजे, हे उजू तवाजू हा जो फारसी शब्द जोडून येतो त्याच्यावरून ही 2 आडनावं निर्माण झाली आहेत. 17 उदे, हे फारसी शब्द उदीवरून आलेला आहे. 18 उरुसे, हे फारसी शब्द उरुसवरून आलेला आहे. 19 उलेमा, फारसी उलेमा. 20 कंदुरे, फारसी कंदुरी. 21 कबरे, फारसी शब्द कबर ज्याला आपण समाधी म्हणतो त्याच्यावरून आलेला आहे. 22 कलंदरे, फारसी शब्द कलंदर याच्यावरून ते आलेलं आहे. आपण दमादम मस्त कलंदर गाणं ऐकतो, तर कलंदर म्हणजे फकीर जो मस्त मौजेमध्ये जगतो, फकीराचा समांतर शब्द आहे कलंदर, त्याच्यावरून आडनाव आलेलं आहे. 23 कलमे, फारसी शब्द कलमा, याचा अर्थ इस्लामचं धर्मसूत्र. म्हणजे आपण जसं वेदामध्ये जे लिहिलेले श्लोक असतात त्यांना आपण धर्मसूत्र म्हणतो, तसं कुराणमध्ये जे आयत लिहिलेले असतात, कलम लिहिलेले असतात त्याला त्याच्यावरून धर्मसूत्र असं कलमाचा अर्थ होतो, त्याच्यावरून कलमे आडनाव आलेलं आहे. 24वं कलाम मुले, हे फारसी शब्द कलाम मुलापासून आलेलं आहे. कलाम मुलाचा अर्थ होतो प्रवचन. 25 कलामे किंवा शरीफ, ही 2 आडनावं फारसी शब्द कलामे शरीफ याच्यापासून निर्माण झाली आहेत. 26 कसमे, हे फारसी शब्द कसम म्हणजे शपथ याच्यापासून आलेला आहे. 27 काजी शरा, हे 2 आडनाव आहेत काजी आणि शरा, आणि काही ठिकाणी ते शरवे किंवा शरावे पण असं आडनाव आढळून येतं. या आडनाव फारसी शब्द काजी किंवा काजी शरा म्हणजे धर्मशास्त्रज्ञ याच्यावरून आलेलं आहे. 28वं आडनाव काफरे किंवा कफरे, काही ठिकाणी ते कापरे असं पण आढळतं आपल्याला अपभ्रंशावरून. हे फारसी शब्द काफर किंवा काफरशाही याच्यावरून आलेलं आहे. 29वं आडनाव काबे, हे फारसी शब्द काबावरून आलेलं आहे. 30वं आडनाव किबले किंवा गाहे, अशी 2 आडनावं आहेत. ही फारसी शब्द किबले गाह याच्यावरून आलेला आहे. 31वं आडनाव आहे कुदरते, हे फारसी शब्द कुदरतवरून आलेलं आहे. 32वं आडनाव आहे कुरबाने किंवा करबाने किंवा करबने, असे आडनावं वेगवेगळे अपभ्रंश आलेले आपल्याला दिसतात मराठी आणि मुस्लिम दोन्ही समाजामध्ये. ती फारसी शब्द कुर्बान किंवा कुर्बानी याच्यावरून आलेली आहेत. 23 कराने किंवा कुराने, ही आडनाव फारसी शब्द कुरान याच्यावरून आलेलं आहे. कुरणे वेगळं आहे, मराठीमध्ये आडनाव आहे ते. कुरणे म्हणजे आपण प्राणी जिथे चारतो किंवा घोडा चारतो ती गवताळ जागा, त्याला कुरण म्हणतात. कुराने वेगळं आडनाव आहे, ते कुराणवरून आलेलं फारसी शब्द. 34वं आडनाव आहे कौले किंवा कौलदार ज्याला आपण म्हणतो, ते फारसी शब्द कौल याच्यापासून आलेलं आहे. 35 खतीब, फारसी शब्द खतीब. 36 खलिफे, फारसी शब्द खलिफा. 37 खिलाफे किंवा खिलाफते, फारसी शब्द खिलाफत. 38 खुदावंत, हे फारसी शब्द खुदा, खुदाई, खुदा तरसी म्हणजे ईश्वर भिरुता किंवा खुदा ताला, खुदावंत याच्यावरून खुदावंत आडनाव आलेलं आहे. 39वं आडनाव 39व्या क्रमांकावर 2 आडनाव आहेत खैर किंवा खैराते, ही दोन्ही आडनाव आहेत ती फारसी शब्द खैर आणि खैरात याच्यापासून आलेली आहेत. 24 खोजे किंवा खोजा, हे फारसी शब्द खोजापासून आलेला आहे. 41 गाझी, हे फारसी शब्द गाझी म्हणजे धर्मरक्षक योद्धा अशा अर्थाने आहे, त्याच्यापासून आला आहे. 42वं आडनाव आहे गिलाफे. गिलाफे हे फारसी शब्द गिलाप याच्यावरून आलं आहे. उदाहरणार्थ पिरावर घालायचं जे वस्त्र असतं त्याला गिलाप असं म्हणतात. 43वं आडनाव आहे गुरदे. हे फारसी शब्द गुरद याच्यावरून निर्माण झालेलं आहे. गुरद म्हणजे फकीराची साखळीची जी गदा असते तिला गुरद असं म्हणतात. 44वं आडनाव आहे गैबी. गैबी हे आडनाव फारसी शब्द गैबी ज्याचा अर्थ पीर असा होतो किंवा गैबी म्हणजे आवाज म्हणतो किंवा गैबी फकीर असे फारसीमध्ये वेगळे वेगळे शब्द आहेत. त्याच्यावरून गैबी किंवा गैबे हे आडनाव मराठीमध्ये आलं. त्याचं गायबाने किंवा गबाळेशी काही संबंध नाही, जी 2 वेगळी आडनाव आहेत त्याच्याशी गैबी वेगळं आडनाव आहे. 45वं जे आडनाव आहे वाद्ये, ते फारसी शब्द वाद्य याच्यापासून आलेलं आहे. 46वं आडनाव आहे गरशरे किंवा गरशरे किंवा गरशिरे किंवा गैरशेरे अशी वेगळी वेगळी आडनावं आढळतात. ती फारसी शब्द गैरशेरा याचा अर्थ धर्मशास्त्र बाह्य एखादी गोष्ट अशा अर्थाने आलेला आहे. 47व्या क्रमांकावर 2 आडनावं आहेत गौर आणि कफने. ही फारसी शब्द गौर कफन म्हणजे अंत्यविधी या शब्दापासून गौर आणि कफने ही 2 आडनावं मराठीत आलेली आहेत. 48व्या क्रमांकावर पण 2 आडनावं आहेत चिरागे आणि बत्ते. हे फारसी शब्द चिराग बत्ती याच्यावरून निर्माण झालेली आहेत.
49 आहे चिल्ले, फारसी शब्द चिल्ला, याचा अर्थ होतो 40 दिवसांचा उपवास, ध्यान आणि समाधी, अशा अर्थाने चिल्ला शब्द येतो. त्याच्यावरून चिल्ले आडनाव मराठीमध्ये आलेला आहे. 50वा आडनाव आहे छबिने, याचा अर्थ छबिना हा जो फारसी शब्द आहे त्याच्यापासून, किंवा जबा, जबा म्हणजे विधीपूर्वक एखाद्याची हत्या करणं, त्याला जबा म्हणतात. त्याच्यावरून छबिने हे आडनाव, किंवा जबे, जबिने असा पण त्याचा अपभ्रंश आढळतो, मराठीमध्ये आलेले आहेत. 51वे जे आडनाव आहे ते आहे जमाते. हे जमायत किंवा जमात किंवा जमातखाना या शब्दांपासून आलेलं आहे. 52 नाव आहे जारते. जारते आडनाव जारत या फारसी शब्दावरून आलं आहे, त्याचा अर्थ होतो पवित्र स्थानाला भेट देणे. 53वा आडनाव आहे जिजिये. हे फारसी जो कर आहे, जिजिया कर बसवला होता त्याच्यावरून निर्माण झालेला आहे. कदाचित कोणी तो कर वसूल करत असेल जुन्या काळामध्ये, म्हणून त्यांना ते आडनाव पडलं असेल. 54वा आडनाव आहे जिन्नते किंवा मकाने. हे फारसी शब्द जिन्नत मकान म्हणजे स्वर्गवासी या शब्दापासून ही 2 आडनावं निर्माण झाली आहेत. 55वा आडनाव आहे जुजदाने. हे फारसी शब्द जुजदानपासून आलेला आहे. जुजदान म्हणजे धर्मग्रंथ ठेवण्याचं एक लाकडी आसन जे असतं किंवा व्यासपीठ असतं त्याला जुजदान असं म्हणतात. 56वा आडनाव आहे जुलाबे. जुलाबेचा फारसी शब्द होतो जुलाबगार. त्याचा अर्थ होतो ताबुताबरोबर तलवार किंवा भाले नेणारे लोक, म्हणजे एखादा ताबूत असतो त्याच्याबरोबर तलवार किंवा भाले लोक घेऊन जात असतात, त्यांना जुलाबगार म्हणतात. त्याच्यावरून जुलाबे हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे. त्याचा मराठीमध्ये जे जुलाब होतात आपल्याला म्हणतो, माणूस सारखं पळत असतो, त्या जुलाबांशी काही संबंध नाही. शारीरिक हे फारसी शब्दावरून आलेलं आहे. म्हणजे बरीचशी आडनावं आपण जी मराठीमध्ये बघतो ते आपल्याला अश्लील वाटतात किंवा अत्यंत घाणेरडी वाटतात, की अशी आडनावं कोणाची कशी असू शकतात, कोणी ते आडनाव ठेवतं कसं, पण आपल्या लक्षात येत नाही. मराठीमध्ये त्या आडनावांचा जो अर्थ होतो त्या अर्थाने ती आडनावं आलेली नाही आहेत. ती दुसऱ्या कुठल्या तरी भाषेतून आलेली आहेत आणि चिकटलेली आहेत मराठी माणसाला, आणि ती लक्षात येत नाही कुठल्या भाषेतून आलेली, कारण आपला तेवढा भाषेचा अभ्यास नसतो. तर हे पण आडनाव त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की जुलाबे हे आडनाव आहे. आपल्या बऱ्याच मित्रांचं आहे, काही मित्रांनी मला विचारलं पण होतं आमचं आडनाव पडलं कसं काय. ते आडनाव फारसी शब्द जुलाबीपासून आलेलं आहे किंवा आलेलं असू शकतं. तुमचे पूर्वज जर कधी कुठे त्यांचा संबंध आला असेल तर ताबूत जो असतो तो ताबूत वाहून नेणारे हे लोक असतील तर मुस्लिम किंवा मराठी दोन्ही समाजामध्ये आडनाव आढळून येतं. 57वा आडनाव आहे जेब. जेब म्हणजे फारसीमध्ये त्याला ठार करणे असं म्हणतात, जेब केलं, त्याच्यावरून जेबे हे आडनाव आलं आहे. 58 आहे जारते. जारते हे फारसी शब्द जारतवरून आला आहे. 59 तबरुके. फारसी शब्द तबरुक, त्याचा अर्थ होतो प्रसाद. 60 तलाके. फारसी शब्द तलाक, ज्याला आपण घटस्फोट देणं, सोडचिठ्ठी देणं म्हणतो. 61 तवलके. हे फारसी शब्द तवलकवरून आलेला आहे, त्याचा अर्थ होतो ईश्वरावर भरोसा ठेवणं. 62 जे आडनाव आहे ते म्हणजे तवाफ आहे. तर तवाफ हे आडनाव फारसी शब्द तवाफवरून आलेलं आहे. तवाफचा अर्थ होतो प्रदक्षिणा घालणे. 63 आडनाव आहे तसदके. हे फारसी शब्द तसदुकवरून आलेलं आहे. तसदुक याचा अर्थ होतो दान, आणि तसदके हे दानी पुरुष अशा अर्थाने मराठीमध्ये आलेलं आहे ते. 64 आडनाव आहे तसबे. फारसी शब्द तसबी. तसबी म्हणजे आपण जे हातामध्ये जपमाळ ठेवतो तिला तसबी म्हणतात, त्याच्यावरून हे आडनाव आलेलं आहे. 65 आडनाव आहे ताईफे. ते ताईफे आडनाव जे आहे, ताईफे आडनाव फारसी शब्द ताईफवरून आलेलं आहे. 66 आडनाव आहे ताजिये किंवा ताजे. हे आडनाव फारसी शब्द ताजे यावरून आलेलं आहे. 67 आडनाव आहे ताबुते किंवा ताबते असं पण मराठीमध्ये आढळतं. हे फारसी शब्द ताबूतवरून आलेलं आहे. 68 आडनाव तुर्बते. त्याचा फारसी शब्द पण आहे तुर्बत. 69 आडनाव आहे दफने. फारसी शब्द दफन. 70 आडनाव दर्गे. फारसी शब्द दर्गा. 71 आडनाव दरवेश. फारसी शब्द दरवेश. 72 आडनाव दस्तगीर. फारसी शब्द दस्तगीर. दस्तगीरचा अर्थ होतो ईश्वर. आपण मराठीमध्ये जो फारसी शब्द आला आहे की एखाद्याला दस्त केलं, शिक्षा केली, कैद केलं, पकडलं, जिवे मारला अशा अर्थाने दस्त करणे, तो पण फारसी शब्द आहे, पण तशा अर्थाने इथे येत नाही. तो दस्तगीर म्हणजे ईश्वर अशा अर्थाने इथे आपण फारसी शब्दाचा अर्थ घेतो जेव्हा आडनाव येतं त्यावेळेला. 73 जे आडनाव आहे ते म्हणजे दस्तूर किंवा दस्तूरकर. हे मूळ फारसी शब्द दस्तूर याच्यापासून 2 आडनाव तयार झाले. दस्तूरचा अर्थ होतो फारसी धर्मगुरू. 74 आडनाव आहे दायरे. हे फारसी शब्द दायरावरून आलेला आहे. मुसलमानांची जी स्मशानभूमी असते त्या स्मशानभूमीला दायरे म्हणतात, आपल्याकडे दायरा म्हणतात, त्याच्यावरून दायरे आडनाव आलं आहे. आपल्याकडे पण स्मशान हे आडनाव आढळतं मराठीमध्ये, तसंच आहे. 75 आडनाव आहे दीन. हे फारसी शब्द दीन म्हणजे धर्म किंवा इस्लाम अशा अर्थाने आहे, त्याच्यावरून आलेलं आहे. 76 इनामे. हे दीन इनाम या शब्दापासून निर्माण झालेलं आहे.
77वं आडनाव आहे इलाहे, हे दीन ए इलाही, हा इलाही जो शब्द आहे त्याच्यापासून आलेला आहे. 78 दीनदारे, दीनदारे हे आडनाव फारसी शब्द दीनदारीवरून आलेलं आहे. 79वं जे आडनाव आहे दुनियादार, हे दुनियादार आडनाव दीन दुनिया म्हणजे पारलौकिक ऐहिक गोष्टी जाणणारा माणूस तो दुनियादार आहे, त्याच्यापासून आलेला आहे. दुनिये किंवा दुनियागार, दार नाही दुनियागार किंवा दुनिये हे दोन आडनाव आहेत. ही दोन आडनावं दुनियाई म्हणजे ऐहिक, ऐहिक आपण ज्याला म्हणतो त्या दुनियाई या फारसी शब्दापासून आले ज्याचा अर्थ ऐहिक होतो. 81वं आडनाव आहे दुनियादारे, त्याचा फारसी शब्द होतो दुनियादारी. जो दुनियादारी करतो त्याला दुनियादारे म्हणतात, की दुनिया बघितली, दुनिया फिरून आलाय, 1000 दारं हुडकून आलाय तर दुनियादारे अशा अर्थाने ते आडनाव येतं. 82वं आडनाव आहे दुवे, हे फारसी शब्द दुवावरून आला आहे. 83वं आडनाव आहे नईस, हे फारसी शब्द नईस त्याचा अर्थ होतो तिरडी, त्याच्यावरून आलेला आहे. 84वं आडनाव आहे नबी, फारसी शब्द नबी. 85 नमाजे किंवा नमाजी, फारसी शब्द नमाज. 86 नाजले, फारसी शब्द नाजल म्हणजे कुराण अवतरणे त्याला नाजल म्हणतात. 87वं आडनाव नान कुराणे, हे फारसी शब्द नान कुराण किंवा शपथ याच्यावरून आलेला आहे. 88वं आडनाव आहे ते म्हणजे नालसाहेब, हे नालसाहेब आडनाव फारसी शब्द नालसाहेबवरून आलेलं आहे जसंच्या तसं. 89वं आडनाव आहे निकाहे, हे फारसी शब्द निकाह म्हणजे लग्न याच्यापासून आलं आहे. 90वं आडनाव आहे नव मुस्लिम, हे फारसी शब्द नव मुस्लिमपासून जसंच्या तसं आले आहे. 91वं आडनाव आहे नवरोजी, हे फारसी शब्द नवरोज याच्यावरून आलेला आहे. नवरोजचा अर्थ होतो पारशी नववर्ष दिन. दादाबाई नवरोजी आपल्याला प्रसिद्ध आहेत, भारताचे स्वातंत्र्य सैनिक होते ते. हे नवरोजी आडनाव त्यांचं फारसी शब्दावरून आलेलं आहे. 92वं आडनाव आहे परवरे किंवा दिगारे, अशी दोन आडनाव आहेत, परवरे किंवा दिगारे. ही फारसी शब्द परवर दिगार याच्यापासून निर्माण झाली आहेत. 93वं आडनाव आहे पारसे, हे पारसे आडनाव फारसी शब्द पारशीपासून निर्माण झालेलं आहे. 94वं आडनाव आहे पीर, हे फारसी शब्द पीरपासून आलं आहे. 95 पीरजादा, त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो पीरजादा किंवा पारजादा असा फारसीमध्ये त्याचा अर्थ होतो. मराठीमध्ये येताना ते पीरजादा झालेला आहे. 96वं आडनाव आहे पैगंबरे, हे फारसी शब्द पैगंबर याच्यापासून निर्माण झालेला आहे. 97वं आडनाव आहे फकीराने, हे फारसी शब्द फकीराना म्हणजे फकीरासाठी जी इनाम जमीन मिळते त्या इनाम जमीन ज्याला मिळालेली आहे त्याला फकीराने म्हणतात, त्याचा फारसी शब्द आहे फकीराना. ते फकीराने आडनाव त्याच्यावरून निर्माण झालेलं आहे. 98वं आडनाव आहे फकीर, फारसी शब्द फकीर. 99वं आडनाव आहे फाके, त्याचा फारसी शब्द फाका, त्याचा अर्थ होतो उपवास. 100वं आडनाव आहे फाते, फारसी शब्द फात्या म्हणजे प्रार्थना. 101वं आडनाव आहे फेरिस्ता, फारसीमध्ये फेरिस्ता शब्दाचा अर्थ होतो देवदूत. 102वं आडनाव आहे बकरे, हे बकरीद किंवा बकरी ईद किंवा बकरी याच्यावरून आडनाव आलेलं आहे. 29वं आडनाव आहे बददुवे, फारसी शब्द बद्दुआ म्हणजे बद्दुआ म्हणतो आपण, मराठीमध्ये येतं ते बददुवे, बददवे असं पण आढळून येतं काही ठिकाणी किंवा बदवे असं पण आडनाव आढळतं मराठीमध्ये, तर हे याच्यावरून आलेलं आहे बद्दुआवरून. 104वं आडनाव आहे ते म्हणजे बंदगी, फारसी शब्द आहे बंदगी. 105 बंदा, फारसीमध्ये पण बंदा. 106 बंदी, फारसीमध्ये पण बंदी. 107 बशारते, फारसीमध्ये बशारत नावाचा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो शुभवार्ता, त्याच्यावरून बशारत आडनाव आलेलं आहे. 108 बांगे, ते फारसी शब्द बांगवरून आले, आपण बांग देणं म्हणतो, कोंबड्याने बांग दिली तशा अर्थाने. 19वं आडनाव आहे बिस्मिल्ला, हे फारसी शब्द बिस्मिल्लावरून आलेला आहे. बुते, हे आडनाव फारसी शब्द बूत म्हणजे मूर्ती याच्यावरून आलेला आहे. बुरखे, फारसी शब्द बुरखा. बेहस्ते, फारसी शब्द बेहस्त. मक्के, मनते, हे फारसी शब्द मनते किंवा मन्नत याच्यावरून आलेला आहे. आणि मक्के हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द मक्कावरून आलेला आहे. 115वं आडनाव आहे मरहुम, हे फारसी शब्द मरहुम म्हणजे स्वर्गस्थ याच्यावरून आलेलं आहे, की याच्यावरून मरहमे हे मराठी आडनाव तयार झालेलं आपल्याला दिसतं किंवा मरहे असं पण आडनाव आपल्याला गेलेलं दिसतं. 116वं आडनाव आहे मरशिये, मरशिये हा फारसी शब्द मर्शियापासून निर्माण झालेला आहे. 117वं आडनाव आहे मलऊने, ही फारसी शब्द मलऊन याचा अर्थ शापित याच्यावरून निर्माण झालेला आहे. बरीचशी मराठी आडनावं आपल्याला उदमले, गदमले किंवा उनउने अशा स्वरामध्ये किंवा व्यंजनामध्ये अशा धर्तीची आडनावं दिसतात, ज्याचा मराठीमध्ये काही अर्थ लागत नाही किंवा काहीतरी रंजक किंवा वेगळाच अर्थ विचित्र निघतो,
ती आडनावं अशी कुठल्या तरी दुसऱ्या भाषेतल्या शब्दापासून आले, जसे मलउणे आडनाव आहे, फारसीमधून आलेलं आहे. तर आपल्याला ज्या आपल्या मित्रांची अशी कुठली आडनावं असतील, आपण ते गमतीशीर आडनावामध्ये आपण ही आडनावं सांगणारच आहोत की कुठली गमतीशीर आडनावं आहेत मराठीमध्ये. तो जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा त्याच्यामध्ये सगळी आडनावं येतीलच. पण अशी कोणाची आडनावं असतील तर आपण त्याचा फारसी, कन्नड, अरबी, त्यानंतर संस्कृत अशा वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये अर्थ शोधला पाहिजे. कारण आपल्याला मराठीमध्ये ते गमतीशीर असेल, पण आला असेल दुसऱ्या भाषेतून कुठल्या तरी. तर हे त्याचं एक उदाहरण आहे, मलउणे आडनाव. 118वं आडनाव आहे मशायखे. मशायखेचा फारसीमध्ये अर्थ होतो धर्मात्मा. मशायक म्हणजे धर्मात्मा, मराठीमध्ये येताना ते झालं मशायखे. 119वं आडनाव आहे मसीहा किंवा मसीहे. फारसीमध्ये त्याचा अर्थ होतो प्रेरित किंवा तारणारा. मसीहा म्हणजे प्रेरित किंवा तारणारा. 120वं आडनाव आहे महजबे. फारसी शब्द महजब, ज्याला आपण धर्म म्हणतो. 121वं आडनाव आहे महमदी. हे फारसी शब्द महमदीवरून आलेला आहे किंवा महमदी असा एक संप्रदाय पण आहे. तर महमदीचा अर्थ होतो महम्मदाचा अनुयायी. जो महम्मदचा अनुयायी त्याला महमदी किंवा महमद अशा अर्थाने ते मराठीमध्ये आलेलं आहे. 122वं आडनाव मीबर. मीबरला फारसीमध्ये मीबरच म्हणतात. मीबरचा अर्थ फारसीमध्ये होतो मशिदातील व्यासपीठ. जे मशिदीमध्ये व्यासपीठ असतं त्याला मीबर म्हणतात. 123वं आडनाव आहे मुकद्दरे. मुकद्दरे म्हणजे ईश्वर नियोजित. फारसीमध्ये मुकद्दर या शब्दाचा अर्थ होतो ईश्वर नियोजित. त्याच्यावरून मुकद्दरे किंवा मुकदरे असे आडनाव आपल्याला सापडतं. आपल्याला वाटतं हे कुठल्या तरी दर्याखोऱ्याचं नाव आहे, तसं नाही आहे, हे फारसी शब्दावरून आलेलं आहे. 24वं आडनाव आहे मुजावर. हे फारसीमध्ये मुजावरच आहे. पिराची देखभाल करणारी जी व्यक्ती असते तिला मुजावर म्हणतात. 125वं आडनाव आहे मुंजेवार. हे फारसी शब्द मुंजेवारपासून आलेलं आहे. म्हणजे हे तर आपल्याला अस्सल मराठी आडनाव वाटतं मुंजेवार, आपल्याला वाटतं मराठीमधलंच आहे, पण फारसी शब्द मुंजेवार त्याचा अर्थ गावाचा हक्कदार किंवा फकीर अशा अर्थाने हे मुंजेवार आडनाव आलेलं आहे. किंवा मुंजे हे पण आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळतं. ते मुंजा या भूताशी संबंधित नाही आहे, ते या मुंजे शब्दाशी संबंधित आहे. मुंजा आडनाव आहे ते. कारण कोणी स्वतःचं नाव मुंजा ठेवणार नाही, भूतावरून कोणी स्वतःचं नाव ठेवणार नाही, त्यामुळे ते याच शब्दावरून आलेले, फारसी शब्दावरून. 126वं आडनाव आहे मुतवले. हे फारसी शब्द मुतवली किंवा मुतल्ली याच्यापासून आलेला आहे. याचा अर्थ होतो मशिदीची देखरेख करणारा. आता हे दोन शब्द बघा की जुलाबे आणि मुतवले हे आपल्याला थोडेसे अश्लील वाटतात मराठीमध्ये आणि आपल्याला कळत नाहीत की अश्लील आडनाव आपल्या पूर्वजांनी का घेतले असतील. तर ही मराठीमध्ये अश्लील आहेत, परंतु त्याचा दुसऱ्या भाषेमध्ये वेगळा अर्थ आहे. 127वं आडनाव आहे मुफ्ती. मुफ्ती म्हणजे फतवा देणारा किंवा मोठा काजी हे पद होतं, त्याचं नंतर आडनाव झालेलं. 128 मुरीद. मुरीद याचा फारसीमध्ये अर्थ होतो शिष्य. त्यानंतर 129वं आडनाव आहे मुलाना. मुलानाचा अर्थ होतो धर्मगुरू किंवा आपण म्हणतो की हलाल करणारी व्यक्ती, की एखादं जनावर असेल ते मारायचं असेल तर ते हलाल करण्याचा अधिकार फक्त मुलानाला आहे, बाकी कोणाला नाही आहे. 130वं आडनाव आहे मुल्ला. हे फारसी शब्द मुल्लावरून आलेला आहे. मुसलमान, फारसी शब्द मुसलमान. 132 मुस्लिम. मेहेरे हे फारसी शब्द मेहेरवरून आलेला आहे. मवाजने हे फारसी शब्द मोवाजिब किंवा मवाजन म्हणजे वांग अशा अर्थाने त्याच्यावरून आलेला आहे. मोगल, फारसी शब्द मोगल. मोमीन, फारसी शब्द मोमीन याचा अर्थ कोष्टी असा पण होतो, विणकर. मोहतसीब, फारसी शब्द मोहतसीब. मोहतसीब म्हणजे निवाडा करणारा धर्मशास्त्री किंवा धर्माधिकारी, ते नंतर आडनाव झालेला आहे. मोहरमे, फारसी शब्द मोहरम. मौला, फारसी शब्द मौला म्हणजे ईश्वर. मौलाना, फारसी शब्द मौलाना. रमजाने, फारसी शब्द रमजान किंवा रमजान गाई. रस्मे, फारसी शब्द रसम म्हणजे विधी. रसूल, फारसी शब्द रसूल त्याचा अर्थ होतो पैगंबर. रोजे, फारसी शब्द रोजा त्याचा अर्थ होतो उपवास, समाधी किंवा कबर. वली, फारसी शब्द वलीचा अर्थ होतो इस्लाम धर्मशास्त्रज्ञ किंवा शर्यतपणा. शराधे किंवा शराळे, फारसी शब्द शरा म्हणजे इस्लाम धर्मशास्त्राचा निर्णय घेणारी जी सभा असते तिला शरा म्हणतात. शर्यतला इस्लाम धर्मशास्त्र म्हणतात, त्याच्यावरून शराधे, शरे, शराळे या आडनावं मराठीमध्ये आलेली आहेत. शादगर हे फारसी शब्द शादीवरून आलेला आहे किंवा शादे असं पण आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळतं. शहीद, फारसी शब्द शहीद त्याचा अर्थ होतो हुतात्मा, जसं फारसीमधून आलेला आहे. शिजदे, फारसी शब्द शिजदा. शुकरे, फारसी शब्द शुकर. शेख, फारसी शब्द शेख जो मूळचा अरबी शब्द आहे, अरबी पदवी आहे, त्यानंतर आडनाव झालेला आहे. शेरणे, फारसी शब्द शेरणी. सजदे,
फारसी शब्द सज्जाद, ज्याला प्रार्थनेची चटई म्हणतात, ज्या चटईवर बसून प्रार्थना केली जाते, किंवा सज्जाद असा पण शब्द आहे, त्याच्यावरून सजदा आणि सज्जाद ही मुस्लिमांमध्ये आणि सजदे हे मराठी समाजामध्ये आडनाव आलेलं आहे. सतके हे पण फारसी शब्द सतका म्हणजे ओवाळून टाकलेली वस्तू अशा अर्थाने आहे, त्याच्यावरून आलेलं आहे. सद्दा हे फारसी शब्द सद्दा म्हणजे ताबुतावर जे निशाण लिहिलेलं असतं त्याच्यावरून सद्दा किंवा सद्दे ही आडनाव मराठीत आलेली आहेत. संदले फारसी शब्द संदल, सलामे फारसी शब्द सलाम, सलामते फारसी शब्द सलामत, बाशदे फारसी शब्द बाशद ज्याचा अर्थ होतो सुरक्षित राहू, सुरक्षित एखादी गोष्ट ठेवू अशा अर्थाने. सवाले फारसी शब्द सवाल, सवाल आपण प्रश्न म्हणून पण घेऊ शकतो आणि अरबी वर्षाचा 10वा महिना आहे त्याचं पण नाव सवाल असं आहे. सालगिरे फारसी शब्द सालगिरा म्हणजे वाढदिवस. सुन्ना किंवा सुन्ने किंवा सुनी ही जी आडनाव आहेत ही फारसी शब्द सुन्नी अशा अर्थाने आलेली आहेत मराठीमध्ये. सुरा फारसी शब्द सुरा याचा अर्थ अध्याय म्हणजे धर्मग्रंथामधला एखादा जो अध्याय असतो त्याला फारसीमध्ये सुरा म्हणतात, त्याच्यावरून मराठीमध्ये सुरा आणि सुरे ही 2 आडनाव आलेत. तर एखाद्या व्यक्तीला आश्चर्य वाटतं माझं आडनाव सुरा कसं काय, सुरा कोणाचं कसं काय आडनाव असू शकतं. तर सुरा या शस्त्राच्या अँगलने त्याचा विचार करू नका, सुरा या दृष्टिकोनाने विचार करू नका, फारसी शब्दाच्या अँगलने आपण विचार केला तर आपल्याला त्याचा अर्थ समजायला मदत होते. सुफी आपल्याला माहिती आहे पंथ आहे, काही लोक ते पंथच आडनाव म्हणून लावतात, फारसीमध्ये सुफीच त्याचा शब्द येतो. सैताने आपण म्हणतो की एखाद्याचं आडनाव सैताने असते किंवा सैतावळे असते, तर सैतावळे की हे जे आडनाव आहे की सैतावणे सैताने ही जी आडनाव आहे ही फारसी शब्द सैतानपासून निर्माण झालेली आहेत. सुगंधे ही आडनाव फारसी शब्द सौगंध याच्यापासून निर्माण झालेलं आहे किंवा सौगंधे असं पण आडनाव मराठीमध्ये आढळतं. हकताले हे फारसी शब्द हकतालापासून आलं आहे. हाजी हे फारसी शब्द हज म्हणजे हजची यात्रा करणारा व्यक्ती तो हाजी अशा अर्थाने आलेला आहे. हजरते हे आडनाव फारसी शब्द हजरतवरून आलेला आहे. हदीस फारसी शब्द हदीसवरून जसं तसं आलेला आहे. हरामे हे फारसी शब्द हरामवरून आलेला आहे. हलाले फारसी शब्द हलाल. हकीम फारसी शब्द हकीम. शरा फारसी शब्द शरा फारसी शब्द शरा किंवा शरे ज्याला आपण म्हणतो, फारसीमध्ये शराचा अर्थ होतो काझी, मराठीमध्ये येताना ते शरा शुरे शरे असं झालेलं आहे. त्यानंतर हाफिज हे हाफिज फारसी शब्द हाफिज जसं तसं आलेलं आहे. हिजरे फारसी शब्द हिजरा. हिजरते फारसी शब्द हिजरत. हिंदुस्थानी आडनाव काही लोक आपले लावतात की स्वतःला हिंदुस्थानी म्हणून घेतात, आडनावच हिंदुस्थानी लावतात, ते फारसी शब्द हिंदूवरून आलेला आहे. हैदसे किंवा हैदे हे जे आडनाव आहे फारसी शब्द हैदोसवरून आलेले आहेत. तर ही होती 179 किंवा 180 थोडीफार मागे पुढे झाले असतील फारसी धार्मिक अर्थाचे जे शब्द होते फारसी भाषेमधून जे मराठीमध्ये झिरपले त्याची जी मराठी आणि फारसी मुस्लिम समाजामध्ये आडनावं झाली ती आडनावं आपण थोडक्यामध्ये पाहिली. आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा करायचा नव्हता तरी पण मला वाटतं अर्धा तासाचा व्हिडिओ होईलच हा, त्यामुळे मी पटपट सांगितलं. पटपट सांगण्यामागचा 2 उद्देश होते, एक तर आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन व्हिडिओ छोटे बनवणे आणि दुसरा गोष्ट म्हणजे की यातली काही आडनाव आहेत त्यांचे काही अर्थ आपण मागे पाहिलेले आहेत, पुढे पण काही पाहणार आहोत जिथे छोटे छोटे व्हिडिओ असतील तिथे. त्यामुळे इथे आता ते अर्थ सांगितलेले नाही आहेत, डायरेक्ट आडनाव आणि त्याचा फारसी शब्द सांगितलेला आहे. पण तरी पण आपल्याला एखादा असा अजून पण शब्द माहीत असेल जो फारसीतून मराठीत आला आहे धर्माशी संबंधित पण याच्यामध्ये आला नाही, तर आपण प्रतिक्रियेमध्ये लिहू शकता की सर याचं पण आडनाव निर्माण झालेलं आहे म्हणून. आणि यातल्या एखाद्या गोष्टीचा आपल्याला अर्थ समजला नसेल, फार आपण हा व्हिडिओ पटपट बोललेलो आहे मी, एखाद्या शब्दाचा आपल्याला अर्थ लागला नसेल, आडनावाचा अर्थ लागला नसेल, एखादा शब्द आपल्यासाठी नवीन असेल, प्रतिक्रियेमध्ये मला विचारा, मी त्याचा आपल्याला अर्थ सांगण्याचा प्रामाणिकपणे जेवढा मला शक्य होईल तेवढा प्रयत्न करेन. आज आपण इथे थांबूयात. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून या 156 भागांच्या मालिकेमध्ये किमान आपल्याला 5 ते 6 हजार आडनावांची वेगवेगळ्या प्रकारांमध्ये माहिती होईल. हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असेल. आपल्याला आपल्या चॅनलचा उद्देश आवडला असेल, माहिती आवडत असेल तर चॅनलला सपोर्ट करण्यासाठी कृपया चॅनलची मेंबरशिप घ्या ही आपल्या सर्वांना विनंती आहे. अशा प्रकारचे इतिहासाशी संबंधित, धर्माशी संबंधित, समाजाशी संबंधित, आडनावाशी संबंधित जे वेगवेगळ्या विषयांशी संबंधित व्हिडिओ असतात ते त्या विषयांचं तर्कशुद्ध विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.